नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET परीक्षेची तयारी करणाऱ्या मित्रांसाठी जो महत्त्वाचा विषय आहे बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र, या विषयावरती परीक्षेला 30 प्रश्न विचारले जातात. मित्रांनो, आजचा हा सेशन TET पेपर 1 किंवा पेपर 2 दोन्ही पेपरसाठी महत्त्वाचा सेशन असणार आहे. अत्यंत महत्त्वाचे 25 प्रश्न आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो, परीक्षेची डेट सर्वांना माहिती आहे, 28 जून 2026 रोजी आपली TETची एक्झाम होणार आहेत. त्याच उद्देशाने आपण PYQ सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहेत. आता शेवटच्या दिवसात तुम्हाला PYQ सोडवणे हे खूप गरजेचं आहे, कारण PYQ सिरीज ही ऑल सिलेबसवरती डिपेंड असते मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रमावरती आपल्याला या ठिकाणी सराव करता येणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघूया मग प्रश्न कशा पद्धतीने परीक्षेला विचारले जातात. मित्रांनो, आपण या ठिकाणी प्रश्न त्यावरचे सखोल विश्लेषण आपण सोबत या ठिकाणी घेतलेले आहेत. बघू शकता, आपण हा जो सेशन आहे हा फक्त रिव्हिजनसाठी या ठिकाणी घेतलेला आहे. ठीक आहे, म्हणजे तुमचं सुपरफास्ट रिव्हिजन या ठिकाणी व्हावं म्हणून आपण हा सेशन या ठिकाणी रेकॉर्ड करत आहोत. पहिलाच प्रश्न तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय. प्रश्न बघा मित्रांनो, काय दिले की खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने बालकाच्या नैतिक विकासाचा म्हणजे मॉरल डेव्हलपमेंट थेरी सिद्धांत मांडला आहे. मित्रांनो, कोणत्या मानसशास्त्रज्ञाने नैतिक विकास सिद्धांत मांडला? तर या प्रश्नाचा अचूक उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय. लॉरेन्स कोहलबर्ग यांनी नैतिक विकास सिद्धांत म्हणजे मॉरल डेव्हलपमेंट थेरी ही मांडलेली आहे. ठीक आहे, मग जीन प्याजे यांनी कोणता सिद्धांत मांडला? तर संज्ञानात्मक विकास सिद्धांत मांडलेला आहे. यालाच आपण कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थेरी असे म्हणतो. ओके, त्याच्यानंतरचा ऑप्शन आहे लेवायगोस्की. लेवायगोस्की यांनी कोणती थेरी मांडली? तर सोशिओ कल्चरल थेरी, याला सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत म्हणतो आपण. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, मग यावरची महत्त्वाची आपण या ठिकाणी जेवढे डाऊट आहे ते क्लिअर करणार आहोत. बघा, लॉरेन्स कोहलबर्ग यांनी बालकाच्या नैतिक विकास विचारसारणीचा अभ्यास करून नैतिक विकासाचे 3 स्तर म्हणजे 3 लेवल आणि 6 टप्पे म्हणजे या 6 स्टेजेसमध्ये त्यांनी डिवाइड केलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, 3 लेवलमध्ये त्यांनी 6 स्टेजेसमध्ये स्पष्ट केले आहेत. ठीक आहे, महत्त्वाचे मुद्दे आहे, लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ठीक आहे, याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2 बघा काय दिले. जॉन डुई यांच्या प्रगतिशील शिक्षण म्हणजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संकल्पनेत शिक्षकाची भूमिका प्रामुख्याने कशी असावी? मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क मध्ये पाहायला मिळतोय की सुलभक आणि मार्गदर्शक फॅसिलिटेटर अशी प्रगतिशील शिक्षणामध्ये शिक्षकाची भूमिका असायला पाहिजे. मग आता तुमचे जे डाऊट आहे ते आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करूया. बघा काय दिले. जॉन डुई यांच्या मते शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित असावे, म्हणजे चाइल्ड सेंट्रल एज्युकेशन असावे आणि शिक्षकाने विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यासाठी योग्य वातावरण आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले पाहिजे. क्लिअर झाले? तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील. मित्रांनो, आपण समोरच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न महत्त्वाचे आहे. या प्रश्नावरून तुम्हाला जरी प्रश्न अवघड विचारला मित्रांनो परीक्षेला, तर तुम्ही इझिली त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. ठीक आहे, तुमची संकल्पना क्लिअर करणं हे महत्त्वाचं आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. आता बघा, प्रश्न क्रमांक 3 काय दिले. हॉवर्ड गार्डनर यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतानुसार कवी आणि लेखकांमध्ये खालीलपैकी कोणती बुद्धिमत्ता प्रामुख्याने आढळते? मित्रांनो, याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पाहायला मिळतोय की हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलेला जो सिद्धांत आहे बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत, यालाच मल्टिपल इंटेलिजन्स थेरी म्हणतो आपण. मग या सिद्धांतानुसार कवी आणि लेखकांमध्ये खालीलपैकी कोणत्या बुद्धिमत्ता प्रामुख्याने आढळते असा प्रश्न केलाय. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय बी मध्ये दिलेला आहे की भाषिक बुद्धिमत्ता, यालाच लिंग्विस्टिक इंटेलिजन्स अशी आपण लक्षात ठेवू शकता. ओके, मग यावरची आपले जेवढे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. बघा काय दिले की शब्दांचा प्रभावी वापर करणे, भाषा समजून घेणे आणि ती व्यक्त करणे या क्षमतेचा संबंध भाषिक बुद्धिमत्तेशी असतो, जी कवी व लेखकांमध्ये जास्त असते. ठीक आहे, महत्त्वाचे या ठिकाणी आपण स्पष्टीकरण घेतलेले आहेत. याच्यानंतर समोरचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 4 काय दिले. थॉर्नडाईक यांच्या अध्ययनाच्या नियमांपैकी कोणता नियम उत्तेजनाचा आणि प्रतिक्रिया म्हणजे SR मधील बंध दृढ किंवा कमकुवत होण्याशी संबंधित आहे? मित्रांनो, थॉर्नडाईक यांच्या अध्ययनांच्या नियमांपैकी कोणता नियम आहे जो उत्तेजना आणि प्रतिक्रिया यामधील बंध दृढ किंवा कमकुवत होण्याशी संबंधित आहेत? तर आपल्याला पर्याय बी मध्ये या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे परिणामाचा नियम, यालाच लॉ इफेक्ट असे आपण लक्षात ठेवू शकता.
ओके, मग यावरचे जे आपले डाऊट आहेत ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. बघा काय दिले, जर एखाद्या प्रतिक्रियेचा परिणाम आनंददायी किंवा बक्षीस देणारा असेल तर उत्तेजना आणि प्रतिक्रियेमधील बंध मजबूत होतो. यालाच परिणामाचा नियम असे म्हणतात. आता तुम्हाला समजलं असेल की नेमका परिणामाचा नियम हे काय आहे. क्लिअर झालं. परिणामाचा नियम काय आहे, लॉ ऑफ इफेक्ट काय आहे ते तुम्हाला स्पष्टीकरणावरून लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. क्लिअर झालं. चला समोरचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 5 नंबरचा बघा काय दिले. महत्त्वाचेच प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा मित्रांनो, हा प्रश्न महत्त्वाचा आहे की बुद्धी गुणांक म्हणजे IQ काढताना जर एका 10 वर्षाच्या मुलाचे मानसिक वय म्हणजे मेंटल एज 12 वर्ष असेल तर त्याचा बुद्धी गुणांक किती असेल. मित्रांनो, हा न्यूमरिकल क्वेश्चन आहे आणि असे प्रश्न विचारले जाऊ शकतात. मग आपल्याला बुद्धी गुणांक कशा पद्धतीने काढता येते. यापूर्वीच्या सेशनमध्ये आपण IQचा फॉर्म्युला बघितला होता. मग IQचा फॉर्म्युला काय होता मित्रांनो, तर IQ बरोबर MA भागिले CA गुणिले 100. ओके, मग आपल्याला या प्रश्नामध्ये मेंटल एज दिलेला आहे आणि त्याच्यानंतर CA दिलेला आहे. त्याला वास्तविक वय म्हणतो आपण मराठीमध्ये, लक्षात ठेवा. त्याला शारीरिक वय पण असे तुम्ही म्हणू शकता मित्रांनो. ठीक, आता या प्रश्नावरून MA किती वर्ष आहे आणि शारीरिक वय किती वर्ष आहे ते कसे ठरवायचे. तर बघा या ठिकाणी काय दिले की 10 वर्षाच्या मुलाचे म्हणजे 10 वर्षाचा मुलगा आहे म्हणजे हे काय आहे मित्रांनो, शारीरिक वय आहे. कोणते वय आहे तर शारीरिक वय. यालाच आपण इंग्रजीमध्ये CA लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो 12 वर्ष दिलेला आहे ते आहे मित्रांनो मेंटल एज म्हणजे MA दिलेला आहे 12 वर्ष. ठीक आहे. मग ह्या किमती आपल्याला या सूत्रामध्ये टाकायचं आहे. हे सूत्र आहे मित्रांनो बुद्ध्यांक काढण्याचा. ठीक आहे. मग MA किती आहे तर 12 वर्ष आहे आणि CA आपण किती घेतलेला आहे 10 घेतलेला आहे गुणिले 100. आता याला सोडवायचं. बघा 10 वरचा हा 0, 100 वरचा हा 0 कॅन्सल झाला. 12 गुणिले 10 केले तर किती येईल 120. म्हणजे त्याचा IQ किती असेल, त्या मुलाचा IQ किती असेल तर मित्रांनो 120 असणार आहे. बघा पर्याय क मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर या सूत्रांमध्ये किमती ठेवून आपल्याला बुद्ध्यांक म्हणजे IQ काढता आलं पाहिजे. प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा IMP प्रश्न आहे आणि अशाच पद्धतीचे प्रश्न आपण आपल्या या चॅनलवरती दररोज घेत आहोत. यापूर्वीचे सेशन जर तुम्ही बघितले नसाल तर बघू शकता. प्रत्येक प्रश्नांचा आपण त्या ठिकाणी सखोल विश्लेषण दिलेलं आहे मित्रांनो. म्हणजे तुमचे जेवढे काही डाऊट आहे ते सर्व डाऊट आपल्या त्या सेशनच्या माध्यमातून क्लिअर होऊन जातात. ठीक आहे. त्यासाठी आपण जेवढे व्हिडिओज अपलोड करतो ते सर्व व्हिडिओज तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे मित्रांनो. या प्रश्नांचा फायदा तुम्हाला परीक्षेसाठी नक्कीच होणार आहे. ठीक आहे. मग तुम्हाला दररोज जर अशाच पद्धतीने शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. म्हणजेच जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करतो मित्रांनो तेव्हा तुम्हाला काही सेकंदामध्ये व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाते. ठीक आहे. त्यासाठी आपल्या चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे. व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. दररोज आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला TET परीक्षेसाठी जेवढे महत्त्वाचे विषय आहे त्या विषयाची तयारी करता येणार आहेत. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6 बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. जीन पियाजे यांच्या संज्ञानात्मक विकास सिद्धांतानुसार मूल कोणत्या टप्प्यात वस्तू स्थायित्व म्हणजे ऑब्जेक्ट परमानन्स हा गुणधर्म प्राप्त करते. मग याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे की जीन पियाजे यांनी कोणता सिद्धांत मांडला तर संज्ञानात्मक विकास सिद्धांत मांडलेला आहे. मग यामध्ये मूल कोणत्या टप्प्यामध्ये वस्तू स्थायित्व म्हणजे ऑब्जेक्ट परमानन्स हा गुणधर्म प्राप्त करतो. तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय अ मध्ये दिलेलं आहे. संवेदी शारीरिक किंवा संवेदी गती टप्पा याला सेन्सरी मोटर स्टेज लक्षात ठेवायचा आहे. ओके, मग तुमचे जे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. बघा जन्म ते 2 वर्षे या वयोगटात मुलं डोळ्यासमोर नसलेली वस्तू ही अस्तित्वात असते हे समजून घेण्यास शिकते, ज्याला वस्तू स्थायित्व असे म्हणतात. आता तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील की ऑब्जेक्ट परमानन्स म्हणजे काय. क्लिअर झालं. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 7 बघा काय दिले मित्रांनो. महत्त्वाचा प्रश्न आहे. इव्हान पावलॉव यांच्या अभिजात अभिसंधान म्हणजे क्लासिकल कंडिशनिंग प्रयोगात लाळ सुटणे ही अन्नाला दिलेली कोणती प्रतिक्रिया होती. मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ब मध्ये दिलेलं आहे. अनअभिसंधान प्रतिक्रिया यालाच UCR लक्षात ठेवा. ओके, आता तुमचे जेवढे डाऊट आहे ते आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करू. बघा काय दिले. अन्न पाहिल्यावर नैसर्गिकरित्या लाळ सुटते ही एक नैसर्गिक आणि जन्मजात प्रतिक्रिया आहे. म्हणून तिला अनअभिसंधान प्रतिक्रिया म्हणजे अनकंडिशनल रिस्पॉन्स असे म्हणतात. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी UCRचा फुल फॉर्म आपण आपल्याला दिलेला आहे अनकंडिशनल रिस्पॉन्स. ठीक आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा.
याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 8. बघा काय दिले की B.F. स्किनर यांच्या साधक अभिसंधान ऑपरंट कंडिशनिंग सिद्धांतात वर्तनाची वारंवारता वाढविण्यासाठी कशाचा वापर केला जातो. मग याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे की B.F. स्किनर यांनी कोणता सिद्धांत मांडला, तर साधक अभिसंधान, यालाच ऑपरंट कंडिशनिंग थेरी असे लक्षात ठेवू शकता. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी मध्ये प्रबलीकरण किंवा दृढीकरण, याला रेन्फोर्समेंट म्हणतो आपण. ओके, मग तुमचे जे डाऊट आहे मित्रांनो ते आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. बघा काय दिले, सकारात्मक किंवा नकारात्मक प्रबलीकरणामुळे म्हणजे रेन्फोर्समेंट हे अपेक्षित वर्तन पुन्हा घडवण्याची शक्यता वाढते. मग त्यांनी जे दिलेले आहे प्रबलीकरण ते दोन प्रकारचे आहे, एक तर सकारात्मक आहे नाहीतर नकारात्मक आहे. यालाच आपण पॉझिटिव्ह रेन्फोर्समेंट किंवा निगेटिव्ह रेन्फोर्समेंट म्हणत असतो. ठीक आहे, महत्त्वाचे पॉईंट आहे, लक्षात ठेवा. याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 9. बघा काय दिलेला आहे मित्रांनो, शेवटपर्यंत सेशन बघायचं आहे. महत्त्वाचे प्रश्न आहे, तुमची संकल्पना या ठिकाणी क्लिअर होऊन जाणार आहे. ओके, आता प्रश्न क्रमांक 9 बघा काय दिले की लेव वायगोस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतानुसार लहान मुलांना शिकताना तात्पुरती दिलेली मदत किंवा आधार म्हणजे काय. आता बघा, लेव वायगोस्की यांनी कोणता सिद्धांत मांडला, तर सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत. यालाच इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा सोशियो कल्चर थेरी. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत याला इंग्रजीमध्ये लक्षात ठेवा सोशियो कल्चर थेरी. हे कोणी मांडली, तर लेव वायगोस्कीने मांडली. मग लहान मुलांना शिकवताना तात्पुरती दिलेली मदत किंवा आधार म्हणजे काय असते, तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब मध्ये स्कॅफोल्डिंग किंवा मचान. ओके, म्हणजे यालाच आपण म्हणतोय मित्रांनो टेम्पररी हेल्प. ठीक आहे, मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे झेडपीडी काय आहे, तर मित्रांनो झेडपीडी म्हणजे काय, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. ठीक आहे, मग आता स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले, मूल अडखळत असताना शिक्षक किंवा प्रौढ व्यक्तीने दिलेले संकेत, मदत किंवा तात्पुरता आधार म्हणजे स्कॅफोल्डिंग होय. ओके, आता तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी क्लिअर झाले असतील मित्रांनो. तर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10 बघा काय दिलेला आहे. इम्पॉर्टंट प्रश्न आहे, खूप वेळा रिपीट झालेला हा प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी प्रश्न काय दिले, तर अल्बर्ट बंडुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार सोशियल लर्निंग थेरीनुसार निरीक्षणात्मक अध्ययनाचा योग्य क्रम कोणता आहे. मग याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट आहे की अल्बर्ट बंडुरा यांनी कोणता सिद्धांत मांडला, तर सामाजिक अध्ययन सिद्धांत मांडला. सोशियल लर्निंग थेरी हे अल्बर्ट बंडुरा यांनी मांडलेली आहेत. मग ह्यामध्ये निरीक्षणात्मक अध्ययनाचा योग्य क्रम कोणता आहे. मग क्रमावरती पण प्रश्न येऊ शकतो. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय अ मध्ये दिलेलं आहे अवधान, धारणा, पुनरुत्पादन आणि प्रेरणा. ओके, मग आता तुमचे डाऊट या ठिकाणी आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. बघा, बंडुरा यांच्या मते आधी लक्ष देणे म्हणजे अटेन्शन, याला अवधान म्हणतो आपण. अटेन्शन म्हणजे अवधान. माहिती लक्षात ठेवणे म्हणजे रिटेन्शन, याला धारणा लक्षात ठेवा. कृती करून पाहणे म्हणजे रिप्रोडक्शन, यालाच पुनरुत्पादन. आणि शेवटी प्रोत्साहन मिळणे म्हणजे मोटिवेशन, यालाच प्रेरणा. ठीक आहे, लक्षात ठेवा हा काय आहे, तर योग्य क्रम आहे. कशाचा, तर निरीक्षणात्मक अध्ययनाचा हा योग्य क्रम आहे. पहिला आहे अटेन्शन, अवधान. त्याच्यानंतर सेकंड नंबरला आहे रिटेन्शन, याला धारणा लक्षात ठेवा. त्याच्यानंतरचा आहे कृती करून पाहणे म्हणजे पुनरुत्पादन. आणि त्याच्यानंतर शेवटचा आहे मोटिवेशन म्हणजे प्रेरणा. हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो, याच्यावरती प्रश्न येऊ शकते. ठीक आहे, ओके, व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो. तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती शिकायला मिळणार आहेत. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला फ्रीमध्ये एवढ्या डिटेलमध्ये महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी शिकवत आहोत. मग आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे, सबस्क्राईबचा रेशो खूप कमी आहे मित्रांनो. व्हिडिओ फक्त बघता मित्रांनो, सबस्क्राईब काय आपल्या चॅनलला तुम्ही करत नाही. ठीक आहे, चॅनल सबस्क्राईब केलं तर मी मोटिवेट होईल आणि आणखी याच्यापेक्षा महत्त्वाचे प्रश्न आणि अवघड प्रश्न, इम्पॉर्टंट प्रश्न मी तुमच्यासमोर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येईल मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके, तुम्हाला किती डिटेलमध्ये परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न शिकायला मिळत आहेत. मग आपल्याला सबस्क्राईब करायला काही पैसा तो लागतच नाही मित्रांनो, फ्रीमध्ये आपण सबस्क्राईब करू शकतो. ओके, मग फक्त चॅनलसोबत जुळून राहायचं आहे. ठीक आहे, चला याच्यानंतरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11 बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे बघा, सिग्मंड फ्राईड यांच्या मते मानवी मनाचा कोणता भाग संपूर्णपणे आनंदाच्या तत्वावर म्हणजे प्लेजर प्रिन्सिपलवर काम करतो आणि तात्काळ समाधानाची मागणी करतो. मित्रांनो, काय आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर, तर पर्याय क मध्ये दिलेला आहे आयडी, यालाच
आता स्पष्टीकरणामध्ये बघायचं आहे काय दिलेलं आहे, तर ID हा मानवी व्यक्तिमत्वाचा जन्मजात भाग असून तो कोणत्याही नैतिकतेचा विचार न करता केवळ शारीरिक आणि तात्कालीन सुखाचा पाठपुरावा करतो. ओके, आता ID म्हणजे काय हे तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल मित्रांनो. ठीक आहे, चला मग समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 12 काय दिलेला आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. थॉर्नडाईक यांनी आपल्या प्रयत्न प्रमाद म्हणजे ट्रायल अँड इरर सिद्धांतामध्ये प्रयोग खालीलपैकी कोणत्या प्राण्यांवर केला. याच्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट काय आहे, तर थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद म्हणजे ट्रायल अँड इरर हा सिद्धांत मांडला. मग या सिद्धांतामध्ये प्रयोग करत असताना कोणत्या प्राण्यांचा वापर केला आहे, तर मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी पर्याय ब मध्ये दिलेला आहे, मांजर. ओके, मग स्पष्टीकरणामध्ये बघू काय दिले. थॉर्नडाईक यांनी एका भुकेल्या मांजराला पझल बॉक्स म्हणजे समस्या पेटीमध्ये ठेवून अध्ययनाचे प्रयोग केले होते. ओके, आता याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. बघा प्रश्न क्रमांक 13 काय दिले. अब्राहम मास्लो यांच्या गरजाच्या श्रेणीबद्ध मांडणीत हायरार्ची ऑफ नीड्स सर्वात सर्वोच्च स्थानी कोणती गरज असते. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय ड मध्ये दिलेलं आहे, आत्मवास्तवीकरण किंवा आत्मसाक्षात्कार, याला सेल्फ ॲक्च्युलायझेशन म्हणतोय. हा हायरार्ची ऑफ नीड्स म्हणजेच गरजाच्या श्रेणीबद्ध मांडणीमध्ये सर्वोच्च स्थानी असणारी ही गरज आहे मित्रांनो. ठीक आहे, मग आता तुमची डाऊट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. मॉस्लो यांच्या पिरॅमिडनुसार माणसाच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर सर्वात शेवटी स्वतःच्या आंतरिक क्षमतेची पूर्ण जाणीव होण्याची म्हणजेच आत्मसाक्षात्करणाची गरज निर्माण होते, असं या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 14 नंबरचा बघा मित्रांनो काय दिलेलं आहे. खालीलपैकी कोणते उदाहरण बाह्य प्रेरणेचे म्हणजे एक्स्ट्रेन्सिक मोटिवेशनचे अचूक प्रतिनिधित्व करते. म्हणजे कोणता उदाहरण आहे जो बाह्य प्रेरणेशीच रिलेटेड आहे. मित्रांनो पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर दिले, परीक्षेत पहिला क्रमांक मिळवू, पालकांकडून सायकल मिळवण्यासाठी अभ्यास करणे, म्हणजे हे बाह्य प्रेरणेचं एक एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे. ओके, मग पर्याय अ मध्ये बघा, केवळ स्वतःच्या आवडीनिवडीसाठी नवीन चित्रकला शिकणे, म्हणजे हे काय आहे तर इंट्रेन्सिक मोटिवेशनचा एक प्रकार आहे मित्रांनो. ठीक आहे, मग याच्यानंतर गणिताची कुडी सोडवताना मिळणाऱ्या आनंदामुळे तासनतास अभ्यास करणे, म्हणजे हे काय आहे इंट्रेन्सिक मोटिवेशनचा एक प्रकार आहे, उदाहरण आहे मित्रांनो. यालाच अंतःप्रेरणा असे म्हणतो आपण. ओके, ज्ञानात भर पडावी म्हणून अवांतर वाचन करणे, हे पण इंट्रेन्सिक मोटिवेशनचाच एक उदाहरण आहे. मग पर्याय बी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर दिलेलं आहे. ओके, मग स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले. जेव्हा एखादी कृती अंतर्गत आनंदासाठी न करता बाह्य म्हणजे जसे की बक्षीस, टाळ्या किंवा शिक्षेपासून वाचवण्यासाठी केली जाते, तेव्हा त्याला बाह्य प्रेरणा असे म्हणतात. आता तुम्हाला बाह्य प्रेरणा म्हणजे काय हे समजलं असेल मित्रांनो. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15 बघा मित्रांनो काय दिलेला आहे. वुल्फगँग कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग करून कोणता सिद्धांत मांडला. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. बघा, कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांजीवर प्रयोग केला आणि कोणता सिद्धांत मांडला याच्यासाठी, तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय अ मध्ये दिलेला आहे, समष्टीवादी आणि मर्मदृष्टीमूलक अध्ययन, याला इन्साइटफुल लर्निंग असे म्हणतो आपण. ओके, स्पष्टीकरणामध्ये बघा काय दिले की कोहलर यांनी गेस्टाल्टवादी दृष्टिकोनातून विचार करून हे सिद्ध केले की प्राण्यांना समस्या सोडवताना अचानक मर्मदृष्टी प्राप्त होते, म्हणजे इन्साइट हे प्राप्त होते. क्लिअर झाली तुमची सर्व डाऊट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करत आहोत. ओके, याच्यानंतर समोरचा प्रश्न क्रमांक 16 बघा काय दिले. व्यक्तिमत्व विकासाशी संबंधित असणाऱ्या ट्रेट थेरी म्हणजे गुण वैशिष्ट्य सिद्धांत मध्ये गॉर्डन ऑल्फोर्ड यांनी कोणत्या 3 प्रकारच्या गुणांचा उल्लेख केला आहे. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की मुख्य, केंद्रीय आणि दुय्यम या 3 प्रकारच्या गुणांचा उल्लेख केलेला आहे. ओके, मग आता स्पष्टीकरणामध्ये बघू काय दिले. ऑल्फोर्ड यांनी मानवी गुण वैशिष्ट्यांचे वर्गीकरण कार्डिनल म्हणजे व्यक्तीची ओळख बनवणारे गुण, सेंट्रल म्हणजे नियमित दिसणारे गुण आणि सेकंडरी म्हणजे विशिष्ट परिस्थितीत दिसणारे गुण असे त्यांनी काय केलेलं आहे मित्रांनो, तर 3 प्रकारच्या गुणांचा उल्लेख केलेला आहे. आता तुम्हाला समजलं असेल की मुख्य म्हणजे कार्डिनल म्हणजे काय, केंद्रीय सेंट्रल म्हणजे काय आणि दुय्यम सेकंडरी म्हणजे काय, हे स्पष्टीकरणावरून तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील. ठीक आहे, तर याच्यानंतर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 17 महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा काय दिले. मुलांचा भाषा विकास हा केवळ अनुकरणातून होतो. या विचाराच्या अगदी उलट जाऊन मुलांमध्ये जन्मजात भाषा संपादन यंत्रणा म्हणजे LAD, याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस असते. हा विचार कोणी मांडला. बघा मित्रांनो प्रश्नामध्येच आपले काही मुद्दे क्लिअर होतात. मग या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिलेलं आहे, नॉम चॉम्स्की. कोणी मांडला हा विचार, तर नॉम चॉम्स्की यांनी मांडलेला आहे.
तर ह्या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघायचं काय दिले तर नॉम चॉम्स्की यांनी मांडले की मानवी मेंदूत भाषा शिकण्याची एक नैसर्गिक आणि जैविक क्षमता जन्मापासूनच अस्तित्वात असते. ओके, तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील तर आपण समोरच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 18 बघा काय दिलेला आहे. प्रश्न असा केलेला आहे की एडवर्ड टोलमन यांच्या चिन्ह गेस्टाल्ट म्हणजे साइन गेस्टाल्ट सिद्धांतानुसार प्राणी अध्ययनादरम्यान काय शिकतात. मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क मध्ये दिले की वातावरणाचा एक मानसिक नकाशा किंवा ज्ञान रचना हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मग तुमचे जेवढे डाऊट आहे ते आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू. बघा, टोलमन यांच्या मते प्राणी उद्दीपकाला केवळ यांत्रिक प्रतिसाद न देता आपल्या मेंदूमध्ये आजूबाजूच्या पर्यावरणाचा एक अदृश्य नकाशा म्हणजे कॉग्निटिव्ह मॅप तयार करत असतात. क्लिअर झालं? ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 19 नंबरचा बघा काय दिलेला आहे. महत्त्वाचा प्रश्न असेल मित्रांनो. डॅनियल गोलमन यांनी प्रसिद्ध केलेल्या भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स या संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होत नाहीत असा प्रश्न केलेला आहे. मग मित्रांनो, आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय ड मध्ये दिले की उच्च बौद्धिक गुणांक म्हणजे हाय IQ या घटकाचा समावेश होत नाहीत. कशामध्ये तर भावनिक बुद्धिमत्ता इमोशनल इंटेलिजन्स या संकल्पनेमध्ये. मग यावरची महत्त्वाची आपण या ठिकाणी मुद्दे बघणार आहोत की भावनिक बुद्धिमत्तेचा म्हणजे इमोशनल इंटेलिजन्सचा संबंध भावना हाताळण्याच्या क्षमतेशी आहे, केवळ पुस्तकी ज्ञान किंवा तर्कशुद्ध बुद्धिमत्तेशी म्हणजे IQशी नाही. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 20 नंबरचा बघा काय दिले. जॉन लॉक यांच्या टेबुला रासा म्हणजेच कोरीपाटी या संकल्पनेचे समर्थन खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रीय पंथाने सर्वात जास्त केले. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये दिलंय वर्तनवाद म्हणजे बिहेवियरिझम. ओके, आता तुमची डाऊट आपण स्पष्टीकरणामध्ये बघूया. वर्तनवाद्यांच्या म्हणजेच वॉटसनच्या मते बालकाच्या जन्मानंतर मिळणारे बाह्य वातावरण आणि अनुभव हे त्यांचे वर्तन ठरवतात, जे जॉन लॉक यांच्या कोऱ्यापाटीच्या विचारांशी हे काय आहे तर सुसंगत आहेत मित्रांनो. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 21 नंबरचा काय दिले बघा आपल्याला स्क्रीनवरती दिसतोय. कार्ल जंग यांनी मानवी व्यक्तिमत्वाचे प्रामुख्याने अंतर्मुखी आणि बहिर्मुखी हे प्रकार कशाच्या आधारे पाडले. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय बी मध्ये पाहायला मिळतोय की मानसिक ऊर्जेच्या किंवा लिबिडोच्या प्रवाहाच्या दिशावरून त्यांनी पाडलेलं आहे. ठीक आहे, या आधारावरती त्यांनी हे दोन प्रकार पाडलेले आहेत, अंतर्मुखी आणि बहिर्मुखी. आता स्पष्टीकरणामध्ये आपले डाऊट क्लिअर करू. जर मानसिक ऊर्जेचा प्रवाह स्वतःच्या आत व विचाराकडे असेल तर अंतर्मुखी, आणि जर तो बाह्य जगाकडे व लोकांकडे असेल तर बहिर्मुखी असे त्यांनी वर्गीकरण केलेले आहेत. ठीक आहे, कोणी केले तर कार्ल जंग यांनी केलेले आहेत. आता तुमचे सर्व डाऊट मित्रांनो स्पष्टीकरणावरून क्लिअर झाले असतील तर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 22 नंबरचा बघा काय दिले. कार्ल जंग यांच्या मते मानवी मनाच्या सामूहिक अवचेतन कलेक्टिव्ह अनकॉन्शियस या भागात काय साठवलेले असते. तर मित्रांनो, पर्याय क मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चालू घडीला मनात असणारे विचार. मग आता तुमचे डाऊट आपण विश्लेषणामध्ये क्लिअर करू. सामूहिक अवचेतन हा मनाचा असा भाग आहे जो सर्व मानवांमध्ये समान असतो आणि त्यात पूर्वजांच्या संस्कृतीचे व अनुभवांचे अंश अनुवांशिकतेने आलेले असतात. म्हणजे कशाने आलेले असतात, अनुवांशिकतेने आलेले असतात. ठीक आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 23 नंबरचा बघा काय दिले. जीन प्याजे यांच्या मते बालकाचा संज्ञानात्मक विकास हा विच्छिन्न म्हणजे डिसकंटिन्युअस टप्प्याटप्प्याने होणारा असतो. याउलट अध्ययनाला सातत्यपूर्ण म्हणजे कंटिन्युअस प्रक्रिया मानणारा खालीलपैकी कोणता दृष्टिकोन आहे. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर पर्याय अ मध्ये दिले की मानवी वर्तनवादी दृष्टिकोन यालाच बिहेवियरल पर्स्पेक्टिव्ह असे म्हणतात. ठीक आहे, आता तुमची डाऊट आपण स्पष्टीकरणामध्ये क्लिअर करू की वर्तनवादी मानसशास्त्रज्ञ मानतात की विकास किंवा अध्ययन हे कोणत्याही ठराविक वयाच्या टप्प्यांवर अवलंबून नसून ते अनुभवांद्वारे सतत आणि संचित पद्धतीने होत राहते. क्लिअर झालं? ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया मित्रांनो. प्रश्न क्रमांक 24 नंबरचा काय दिले बघा. ॲटकिन्स आणि शिफ्रिन यांच्या मेमरी मॉडेलनुसार म्हणजे इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग मॉडेल बाह्य जगाकडून आलेली माहिती सर्वात आधी क्षणभरासाठी कुठे साठवली जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क मध्ये संवेदी स्मृती, यालाच सेन्सरी मेमरी म्हणतोय. ओके, आता तुमची डाऊट आपण स्पष्टीकरणात बघूया. बाह्य उद्दीपकांची माहिती ज्ञानेंद्रियाद्वारे सर्वात आधी संवेदी स्मृतीत म्हणजे सेन्सरी मेमरी केवळ काही सेकंदाच्या भागासाठी साठवली जाते, त्यानंतर अल्पकालीन स्मृतीत जाते.
ठीक आहे, तुमचे पॉईंट क्लिअर झाले असतील मित्रांनो. तर आपण समोरचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 25 नंबरचा बघा काय दिले. स्वामी विवेकानंद यांच्या शिक्षण म्हणजे माणसातील सुप्त परिपूर्णतेचे प्रकटीकरण या विचाराला आधुनिक मानसशास्त्रातील कोणत्या दृष्टिकोन सर्वात जवळचा आहे? काय असेल मग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर? पर्याय बी मध्ये दिलेला आहे, मानवतावादी दृष्टिकोन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता स्पष्टीकरणामध्ये बघू काय दिले. तर मानवतावादी मानसशास्त्र उदाहरणार्थ कार्ल रॉजर्स, अब्राहम मास्लो हे मानते की प्रत्येक माणसामध्ये स्वतःच्या विकास करण्याची आणि परिपूर्ण बनण्याची एक आंतरिक क्षमता जन्मजात असते. ठीक आहे, अशा पद्धतीने मित्रांनो आपण 25 प्रश्न या ठिकाणी घेतले. 25 पैकी किती प्रश्नाची उत्तर तुम्हाला देता आली ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला तर व्हिडिओ कसा वाटला त्याची पण प्रतिक्रिया तुम्हाला कमेंट बॉक्समधून द्यायची आहे मित्रांनो. ठीक आहे, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे, सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर ही PDF हवी असेल तर मला कमेंट्समध्ये PDF अशी टाईप करून पाठवा, नाहीतर तुम्ही आपलं टेलिग्राम जॉईन करायचं आहे, त्याच्यामध्ये आपण ही PDF प्रोव्हाइड करणार आहोत. ओके, मग टेलिग्राम जॉईन करण्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिसेल, त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता मित्रांनो. त्यावरून तुम्ही ह्या क्लासेसची PDF डाउनलोड करू शकता. ठीक आहे, जर तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने शिकायचं असेल तर मित्रांनो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो अशाच दर्जेदार तयारीसाठी आपल्या या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे. तुम्हाला दररोज या ठिकाणी सराव करता येणार आहेत. ठीक आहे, सखोल विश्लेषणासह तुमचे सर्व डाऊट या ठिकाणी आपण क्लिअर करत आहोत. तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ठीक आहे, चला आजच्या या सेशनमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.